चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आज आपण एका सरळ सेवेच्या जाहिरातीबद्दल माहिती पाहणार आहोत. ज्या पदाचं नाव आहे चौकीदार. बघा, चौकीदार गट चौकीदार म्हणजेच काय, वॉचमॅन. वॉचमॅन या पदाची जाहिरात आलेली आहे बघा. आणि जवळपास 460 प्लस जागांची ही जाहिरात आहे. आता त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण, आता ही महाराष्ट्र शासनाची जाहिरात आहे आणि बेसिक पगार किती आहे, काय संपूर्ण डिटेल या व्हिडिओत आपण पाहणार आहेत. एक्झाम कशी होणार आहे, किती मार्कासाठी, कोणते विषय असणार आहेत, काय असेल, क्रायटेरिया काय असणार आहे, संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, आदिवासी विभागाची ही जाहिरात आहे. बघा, आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अंतर्गत असलेले प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प 29 यांच्या अधीनस्थ आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहातील चौकीदार गट ड. बघा, म्हणजे हे पद कुठं भरलं जाणार आहे, जे काही शासकीय आश्रमशाळा असतात आदिवासी विद्यार्थ्यांच्या, SC ST यांचे जे काय शासकीय आश्रमशाळा असतात तिथे तुम्हाला चौकीदार म्हणून काम करायचं आहे, किंवा त्यांच्या आश्रमशाळा किंवा वसतिगृहामध्ये चौकीदार म्हणून काम असणार आहे. आणि हे गट ड चं पद आहे. सर्व सेवा कोट्यातील रिक्त पदे 100% भरण्यात दिलेल्या मान्यतेनुसार खाली नमूद करण्यात येते की रिक्त पदांकरता पात्र उमेदवाराकडील ऑनलाईन अर्ज या संकेतस्थळावर तुम्हाला याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तसेच बघा, ऑनलाईन अर्ज भरण्याची आता तुम्हाला कधीपासून सुरू होणार आहे, तर 27 एप्रिल पासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत. आणि अंतिम तारीख ही 18 मे असणार आहे. किती? 18 मे रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल. या संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज करता येईल. ओके. तर बघा, आपलं हे बालाजी ट्रिक्स अकॅडमी नावाचं हे आपलं टेलिग्राम चॅनल तसंच ॲप आहे. हे ॲप तुम्ही इन्स्टॉल करा. जर तुम्हाला संपूर्ण ट्रिक्सचं पॉलिटी कोर्स करायचा असेल, सध्या त्याची प्राइस फक्त 99 रुपये ठेवलेली आहे. संपूर्ण पॉलिटी फक्त आपण 18 ते 20 तासात संपूर्ण ट्रिक्सचं कव्हर केलेलं आहे. त्याचा डेमो व्हिडिओ पण ॲपमध्ये आहे. तसेच ऑल इंग्लिश व्होकॅब्युलरीचा कोर्स फक्त 199 रुपयाचा आहे आपल्याला, ज्याच्यामध्ये संपूर्ण इंग्लिश व्होकॅब्युलरी, कारण या पदासाठी किती 50 मार्काला इंग्लिश आहे. किती? 50 मार्काला इंग्लिश आहे. आणि त्या 50 पैकी 18 ते 20 प्रश्न हे व्होकॅब्युलरी असतात. जे फक्त 199 रुपयामध्ये मी संपूर्ण व्होकॅब्युलरी, त्यासाठी पालनसुरी आणि SP बुक्स वापरलेलं आहे. कारण MPSC ला जेवढे काही व्होकॅब्युलरी येतं ते आपल्या नोट्सच्या बाहेर जात नाही. तर ही तर सरळ सेवा आहे. त्यामुळे 199 रुपयाचा कोर्स आहे. फक्त ॲपमध्ये डेमो व्हिडिओ 2 टाकलेले इंग्लिश व्होकॅब्युलरीचे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तसेच सायन्सचं पण ट्रिक्सचा आपण कोर्स बनवलेले आहे. तसेच माहिती अधिकारावर पण सरळ सेवेला प्रश्न विचारले जातात. माहिती अधिकाराचा संपूर्ण कोर्स ट्रिक्सचं फक्त 49 रुपयाला आपण ॲपमध्ये ठेवलेलं आहे. त्याचा पण एक डेमो व्हिडिओ ते तुम्ही पाहू शकता. आता डिटेल जाहिरातीमध्ये पुढे काय काय दिलेले आहे, तर जागांचं आरक्षण वगैरे दिलेले आहेत. कुठे किती जागा आहेत, कुठे जास्त जागा आहेत, ते पण मी तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये सांगतो. तर बघा, चौकीदार पदाचं नाव आहे चौकीदार. वेतन श्रेणी बेसिक वेतन आहे 15,000. बघा, बेसिक तुम्हाला 15,000. आणि याच्यामध्ये महागाई भत्ता वगैरे संपूर्ण ग्रॉस सॅलरी याची किती जाते, तर ग्रॉस सॅलरी ही 30,000 पर्यंत जाते. मात्र त्याच्यात आणखी काही डिडक्शन होऊन इन हँड सॅलरी ही किती मिळते, तर 26 ते 27,000. किती? 26 ते 27,000 या पदाची इन हँड सॅलरी तुम्हाला मिळते. ओके. आणि तुम्ही रिटायर होईपर्यंत हे वरचं पेमेंट असतं 47,600. हे बेसिक असतं. म्हणजे रिटायर होईपर्यंत चौकीदार पदाचं वेतन हे 90,000 पर्यंत जातं. किती? 90,000 पर्यंत. ओके. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे क्लर्क म्हणून प्रमोशन पण मिळतं. तर आता कुठे रिक्त पदं किती, कुठे जागा कशा आहेत, हे संपूर्ण आता डिटेल पाहू आपण. तर बघा, इथे हे जागांचं विभाजन आहे. बघा, इथे काय दिले, राजूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगरमध्ये राजूर नावाचं एक ठिकाण आहे. तर तिथे 15 पदे आहेत. बघा, किती? 15 पदे. मग आता इथे आरक्षणानुसार तुम्हाला किती कुठे किती हे तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर धुळेमध्ये 29 पदं आहेत. आता हे मी स्क्रोल करतो, ते तुम्ही कुठे किती जागा आहेत ते तुम्ही पाहून घेऊ शकता. हे बघा, नाशिकमध्ये 34 पदं आहेत. त्याच्यानंतर हे बघा, सर्वात जास्त पदे इथे आहेत. बघा, हे सर्वात जास्त पदे कळवण नाशिकमध्ये, नाशिक जिल्ह्यात कळवण नावाचं ठिकाण आहे. तिथे सर्वात जास्त 42 पदे आहेत. किती? 42 पदे आहेत. ओके. त्यानंतर पुढे बघा, घोडेगाव पुण्यामध्ये 26 पदे आहेत. हे संपूर्ण तुम्ही काय करा, आता मी याची PDF पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपलं.
बालाजी ट्रिक्स अकॅडमी, तिथे पण मी PDF टाकलेली आहे. हे संपूर्ण तुम्ही पद वगैरे पाहून घ्या कुठे किती आहेत तर. आता पदसंख्या वगैरे हे आता मी तुम्हाला सिलेबस दाखवतो. पात्रता. आता बघा इथे पात्रता दिलेल्या आहेत. पात्रता पाहू आपण काय. तर पात्रता बघा, पात्रता आहेत की उमेदवार हा भारतीय नागरिक, महाराष्ट्राचा रहिवासी असावा. वयोमर्यादा, आता वयोमर्यादा बद्दल इथे दिलेले आहे बघा. किमान 18 वर्ष असावे वय. किती? किमान 18 वर्ष आणि कमाल 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. मात्र हे बघा, मागासवर्गीय उमेदवारांसाठी किती? 43. म्हणजे ओपन 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 कॅन्डिडेटसाठी आहे 18 ते किती? 38. आणि ओपन व्यतिरिक्त संपूर्ण मागास वर्गीयांसाठी 18 ते किती असणार आहे? तर 43 एवढं वय असणार आहे. ओके, तर ही झाली वयाची क्रायटेरिया. त्यानंतर शैक्षणिक पात्रता वगैरे पाहू आता आपण. तर शैक्षणिक पात्रता बघा, तर शैक्षणिक पात्रता काय आहे? तर हॅव पास्ड सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, म्हणजे SSC, म्हणजेच 10वी पास पाहिजे. किती? कमीत कमी 10वी पास पाहिजे, तरच तुम्हाला हा फॉर्म भरता येईल. ओके, आता निवड प्रक्रिया कशी सांगितलेली आहे? जाहिरातीमध्ये नमूद पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारसीसाठी पात्र असणार नाही. तर त्यासाठी निवड प्रक्रिया कशी असणार आहे बघा. म्हणजे तुम्ही फक्त 10वी पास आहेत म्हणून तुमची निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाणार असं ते म्हणते. तर तुमची निवड कशी होईल की सर्व पदासाठी फक्त मराठी माध्यमातून बघा, संपूर्ण पेपर हा मराठी लँग्वेजमध्ये असणार आहे आणि एक्झाम ही ऑनलाईन असणार आहे. एक्झाम कशी असणार आहे? संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी 4 ऑप्शन असणार आहेत स्वरूपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील जिल्ह्याच्या मुख्यालयात घेण्यात येईल. म्हणजे सेंटर तुम्हाला आता फॉर्म भरताना तसे पहिले 3 सेंटर घेतील ते, त्या 3 पैकी कुठले एक सेंटर आपलं असणार आहे. संगणक आधारित परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत येण्यासाठी किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. ओके, त्यानंतर परीक्षा शुल्काबद्दल इथे बोललेले बघा. आता पेपर कसा असणार आहे बघा. पदनाम चौकीदार. ओके, तर लेखी परीक्षा एकूण गुण 200, किती? एकूण 200 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. त्यामध्ये मराठी 50 प्रश्न असणार आहेत. त्याच्यानंतर इंग्रजी 50, सामान्य ज्ञान 50, म्हणजे प्रश्न 25-25 असणार आहेत. मराठीचे 25 असणार आहेत, इंग्रजीचे 25 असणार आहेत, सामान्य ज्ञानचे 25 आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 25, आणि एक प्रश्न 2 मार्काला असणार आहे. म्हणजे टोटल 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे. ओके, आणि यासाठी वेळ असणार आहे 120 मिनिट. 100 प्रश्नासाठी वेळ किती असणार आहे? तर 2 तास. 120 मिनिट म्हणजे 2 तास हा वेळ असणार आहे. 2 तासात आरामात 100 प्रश्न सोडून होतात. आता परीक्षा शुल्क बघा. परीक्षा शुल्क अमागाससाठी आहे 1000 रुपये. त्यानंतर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 900 रुपये हे परीक्षा शुल्क असणार आहे. माजी सैनिक, दिव्यांग, माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. बघा, माजी सैनिक आणि दिव्यांगांना परीक्षा शुल्क नसेल. एकदा भरलेलं परीक्षा शुल्क परत वापस मिळणार नाही. त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत वगैरे काय ते संपूर्ण त्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण अर्ज कसा करायचा काय संपूर्ण समजून जाईल. किंवा त्यासाठी तुम्ही एखादा इतर यूट्यूबवर व्हिडिओ पाहू शकता की अर्ज कसा करायचा काय. बरेच यूट्यूबवर व्हिडिओ असतात अर्जासंबंधी. ओके, तर बाकी हे डिटेल मी PDF टाकून देतो. आपल्या टेलिग्रामवर PDF आहे. ते संपूर्ण डिटेल काय करू शकता तुम्ही इथे वाचून घेऊ शकता. आता अर्जामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे काय ते संपूर्ण इथे डिटेल्स तुम्ही काय करा माहिती वाचून घेऊ शकता. ओके, तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे आणि सर्वात चांगली जाहिरात आहे. काही टेन्शन नाही. पद जरी छोटं असलं तरी काम काहीच नाही बघा. फक्त तुम्हाला चौकीदार म्हणून फक्त एका ठिकाणी बसून काम करायचं आहे. जेवढी ते वसतिगृहातील विद्यार्थी वगैरे असतात त्यांचं संरक्षण तुम्हाला करायचं आहे बस. फक्त रात्री बेरात्री कुणालाही हॉस्टेलच्या बाहेर पडू द्यायचं नाही, काय नाही. एवढं सोपं काम असणार आहे एकदम. तुम्हाला तिथं म्हणजे अंग मेहनतीचं काही काम नसणार नाही, उचला खातलीचं काही काम असणार नाही. ओके, आणि म्हणजे तुम्ही पुढच्या पोस्टचा तिथं बसून मोबाईलवर व्हिडिओ पाहत पाहत पण पुस्तक वाचत किंवा मोबाईलवर व्हिडिओ पाहत पाहत पण MPSCच्या पुढच्या पोस्टचा तुम्ही काय करू शकता तर अभ्यास करू शकता. त्यामुळे सध्या तुमच्याकडे कुठलेही पद नसेल तर हे पद तुमच्यासाठी खूप चांगलं आहे.
तुम्हाला याच्यात जास्त अडकून पडायची गरज नाही. लवकर तुम्हाला दुसरी ही पोस्ट मिळाल्यानंतर लवकर दुसरी पोस्ट तुम्हाला मिळू शकते. कारण इथे काम काहीच नाही, तुम्हाला फक्त एका जागा खुर्ची टाकून बसून राहायचं आहे. चौकीदार म्हणजे काय, प्रायव्हेटला जेवढं स्ट्रिक्ट चौकीदार प्रायव्हेट क्षेत्रातला जो वॉचमॅन एकदम स्ट्रिक्ट असतो तसा स्ट्रिक्टचा काही विषय नाही. कारण सरकारी नोकरी म्हणल्या तुम्हाला सर्वांनाच माहीत असतं की ते काम कसं असतं म्हणून. तुम्हाला तिथं कोणी काढून टाकू शकत नाही. कसं असतं, प्रायव्हेटमध्ये जर तुम्ही व्यवस्थित काम केलं नाही तर तुम्हाला ते काढून टाकू शकतात. मात्र ही सरकारी नोकरी असल्यामुळे तुम्हाला कोणीही काढून टाकू शकत नाही. ओके, महिन्याला एकदम चांगली लमसम अमाऊंट तुमच्या अकाउंटला जमा होते. त्यामुळे ह्या फॉर्मकडे दुर्लक्ष करू नका. फीस जास्त जरी असली तरी फॉर्म कृपया भरून टाका. काय काय सांगू शकतो की नशीब कुठे उजळल त्याच्यामुळे. आणि भरपूर जण ह्या पदासाठी अर्ज करणार नाहीत, कारण चौकीदार म्हणलं की त्यांना थोडंसं एक निगेटिव्ह गोष्ट येते त्या पदाबद्दल. परंतु तुम्ही याचा फायदा नक्की घेऊ शकता. तसेच आपला कोर्स, आता इंग्लिश व्होकॅब्युलरी आपला कोर्स जर घेतला तर तुम्हाला दुसरं काहीही करायची गरज पडणार नाही, याची मी गॅरंटी देतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.